अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेल्या स्त्रियांना समाजात ज्ञान, मान, सन्मान देणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा येथे विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली। प्राथमिक विभागाच्या शिक्षिका आशा माळवे व विद्यार्थिनींनी प्रतिमा पूजन केले। चूल आणि मूल एवढंच कार्यक्षेत्र समजल्या जाणाऱ्या स्त्रियांना समाजातील बुरसट विचारांच्या प्रवाहातून बाहेर आणण्यासाठी सावित्रीबाई फुले यांना पहिल्यांदा शिक्षित करायचे असा ध्यास घेऊन ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना ज्ञानाचे धडे दिले। तीव्र जिद्द, आत्मविश्वासाने त्यांनी पुण्यात भिडेवाड्यात 1948 मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली। 3 जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्ती दिन म्हणून साजरा करण्यात येतो। त्यानिमित्त सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित विद्यार्थ्यांनी विविध गाणी, नृत्य व भाषणे सादर केली। गुलामगिरी होता तेव्हा स्त्रियांना शिक्षणाची कुठलीही सुविधा उपलब्ध नव्हती। त्या काळात सावित्रीबाई फुले यांनी पुण्यामध्ये 1848 साली मुलींची पहिली शाळा उघडली। 3 जानेवारी म्हणजे सावित्रीबाई फुले यांची जयंती। या निमित्त मी आपणास त्यांची यशोगाथा सांगण्यास उत्सुक आहे। सावित्रीबाई फुले म्हणजे भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका होत्या। त्या एक थोर समाजसेविका होत्या। त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला। त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते। त्यांचा विवाह वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला होता। महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना शिक्षणाची गोडी लावली। त्यानंतर त्यांनी पुण्यातील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा सुरू केली। फुले यांची जयंती। प्रथम मी त्यांना अभिवादन करते। ज्या काळात स्त्रियांना शिक्षण मिळत नव्हते, स्त्रियांना कोणताही दर्जा दिला जात नव्हता, अशा वेळी महिलांना शिक्षणाच्या माध्यमातून एक नवी दिशा देण्याचे काम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले। महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन 1848 मध्ये पुणे भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली। या शाळेमध्ये मुलींना शिकवण्यासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षिका म्हणून नेमणूक करण्यात आली। भारतातील पहिल्या महिला मुख्याध्यापिका देखील सावित्रीबाई फुले याच होत्या। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। जय जवान। आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझे नाव विद्या, सर्वांना माझा नमस्कार। आज 3 जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती। सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना मी त्रिवार अभिवादन करते। ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या। त्यांचा जन्म 3 जानेवारी 1848 मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला। त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई होते। वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह थोर समाजसेवक ज्योतिबा फुले यांच्याशी झाला। विवाहानंतर ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईस लिहायला वाचायला शिकवले आणि स्त्री शिक्षणाची पाया रचला।